नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळ्याचे दिवस तोंडावरती आलेले, पावसाची रिमझिमसुद्धा चालू झालेली आहे आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये चहाबरोबर काहीतरी चटपटीत असलं की अगदी मन कसं प्रसन्न होतं. अशाच आपण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर आपल्याला इथे मिनी वडे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पटकनी 15 ते 20 मिनिटामध्ये सहज बनवू शकतो. पीठ आपल्याला कसं हलवायचं, त्यानंतर चटणी हिरवी कशी बनवायची, भाजीसाठी मसाला कसा बनवायचा, हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकनी वळूया. इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले. वड्यांसाठी बटाटे घेताना जरासा ते कडक असे घ्यायचे, जास्त नरम झालेले किंवा बिलबिलीत झालेले बटाटे अजिबात घ्यायचे नाही. बटाटे साधारणतः 15-20 मिनटं पाण्यामध्ये तसेच ठेवायचे, ज्यामुळे काय होतं त्यामध्ये एक कडकपणा येतो. कुकरला शिजवताना बटाटे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आणि इथे बटाटे पूर्ण उकलेपर्यंत म्हणजे त्याचा गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायचे नाही. तर थोडेसे ते कडक असेपर्यंतच आपल्याला इथे शिजवून घ्यायचे. बटाटे शिजवून घेतले की ते सोलून आपल्याला साईडला ठेवायचे, म्हणजे बटाटे थंड होतात. त्यानंतर ना इथे आपण खास मसाला बनवून घेणार आहे. तर इथे मी धने, जिरे, बडीशेप घेतलेली. प्रत्येकी एक एक चमचा घेऊन आपल्याला हे मिक्सरला कच्चंच वाटून घ्यायचं आहे. कढीपत्ता आपल्याला वाटताना भरपूर घालायचा आहे. आलं लसणाचा वापरसुद्धा आपल्याला यामध्ये भरपूर करायचा आणि हिरव्या मिरच्या आपल्याला भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या इथे कमी जास्त करायच्या. कोथिंबीर घालून आपल्याला पाणी न घालताच ही चटणी इथे वाटून घ्यायची. इथे तुम्ही पाहू शकताय पाणी न घालताच एकदम व्यवस्थित अशी आपल्याला चरबट आपला मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर 2 ते 3 पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून तडतडली की केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं. त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा, थोडासा हिंग घालायचा आणि थोडीशी अर्धा चमचाभर आपल्याला हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचा. या पद्धतीने केलेल्या मसाल्यामुळे भाजी चांगली चटपटीत होते आणि त्यामुळेच बटाट्या वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते. तर भाजी आपली इथे चांगली आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली. त्यानंतर हाताने बटाटे एकदम बारीक करायचे आणि यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला भाजी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. भाजी मिक्स करताना मसाला पूर्ण भाजीला लागला पाहिजे आणि ती पूर्ण मिक्स झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला चमच्याने चांगली उलटण्याने खालीवर करून घ्यायची. खालीवर करत असताना जरासा बटाटा त्यामध्ये ठेचायचा, म्हणजे भाजी व्यवस्थित बारीक होते. 2-3 मिनटं झाकण ठेवून वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची आणि मग भाजी हलवून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची. ताटामध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती थंड करायला पसरून ठेवायची, म्हणजे वडे असे गिचके किंवा लगेच नरम पडत नाही. त्याचबरोबर आपण वड्यांबरोबर खाण्यासाठी पुदिना कोथिंबीरची चटणी बनवून घेण्यासाठी मी इथे पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात घेतला आहे. कढीपत्ता आपल्याला यामध्ये थोडासा घालून यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. साधारणतः ही चटणी एवढी तिखट नसल्यामुळे मिरच्या अगदीच आपल्याला 5-6 घालून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं कट करून घालायचं. थोडासा हिंग, मीठ आपल्याला यामध्ये घालायचं. थोडासा अर्धा चमचा आपल्याला जिरी घालून घ्यायची आणि थोडासा अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा. थोडंसं थंड पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि मिक्सरला एकदम फाईन अशी ही चटणी इथे बनवून घ्यायची. चटणी जास्त घट्टही बनवायची नाही किंवा जास्त पातळही बनवायची नाही, तर मीडियम अशी बनवायची. इथे थंड पाणी का घालायचं, तर पुदिना लगेच भांडं गरम झाल्यामुळे चटणी काळी पडते, त्यामुळे आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर करायचा. तर इथे झाली आपली हिरवी चटणी बनवून तयार. अगदी हिरवागार असा कलर आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. चटणी व्यवस्थित घालून आपल्याला साईडला ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला वड्यांसाठी इथे पीठ घालून घ्यायचं. बटाट्या वड्यांसाठी आपल्याला पीठ इथे हाताने न हलवता मिक्सरच्या भांड्याचा इथे वापर करायचा आहे. अगदी कमी वेळेमध्ये झटपट असं फाईन आपलं पीठ इथे हलवलं जातं.
2 वाट्या मोठं बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि थोडेसे लाल तिखट घालायचं आणि थोडंसं 1 ग्लासभर पाणी घालून मिक्सरला अगदी 2 मिनिटभर इथे फिरून घ्यायचं. त्यामुळे पीठ व्यवस्थित स्मूथ होतं आणि त्यामुळे बटाटे वडे जे असतात ते एकदम प्लेन आणि कुरकुरीत येतात. एका भांड्यामध्ये आपल्याला मिक्सरला फेटून घेतलेलं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर ओवा हाताने क्रश करून घालून घ्यायचा. 1 चमचाभर यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. हाताने जर तुम्हाला पीठ हलवायचं नसतं तर इथे तुम्ही पूर्णतः चमच्याचा वापर करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा. सोड्याचं प्रमाण अगदी जपून करायचं आणि 2 चमचे एकदम कडकडीत तापलेलं तेल यामध्ये घालून घ्यायचं. त्यामुळे बटाटे वडे तेलकट होत नाही आणि वरनं चांगले असे कुरकुरीतपणा त्यांना येतो. चमच्याने व्यवस्थित तेल घातलं की हलवून घेऊन आपल्याला इथे भाजीसुद्धा आपली थंड झालेली. व्यवस्थित भाजी खालीवर करून छोटे छोटे मिनी वडे बनवून घेण्यासाठी छोटे छोटे आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला वरून थोडेसे त्याला प्रेस करायचे. याहीपेक्षा जर तुम्हाला ते जास्त छोटे पाहिजे नसेल तर अगदी तुम्ही थोडीशी भाजी घेऊन हे वडे इथे बनवून घेऊ शकता. पण घरी खायला असल्यामुळे मी थोडेसे ते मोठे इथे बनवून घेतलेले. पिठामध्ये घालून तुम्ही चमच्याने सुद्धा बटाटे वडे तेलामध्ये सोडू शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही ते सोडून घेऊ शकता. मिनी वडे बनवताना अगदी चमच्याचा वापर केला तरी सहज ते तेलामध्ये आपल्याला सोडता येतात. तेल चांगलं तापलेलं असलं की त्यामध्ये वडे मी त्या हाताने सोडते. पण जर तुम्हाला ते चमच्याने सोडायचे असेल आणि हात अगदी पिठामध्ये नसन घालायचा तर तुम्ही ते चमच्याचा वापर सहज करू शकता. कडकडीत तेलामध्ये बटाटे वडे सोडल्याच्या नंतर खालच्या साईडनी थोडेसे तळले गेले की आपल्याला उलटे झाऱ्याने करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी चांगला असा सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत असे वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता कुठेही वडे तेलकट झालेले नाहीये किंवा कुठेही ते तेलामध्ये फुटलेले गेलेले नाही. एकदम कुरकुरीत आणि छान असे बटाटे वडे आपल्या इथे बनवून तयार झालेले. सोबतच आपण इथे पुदिना आणि कोथिंबीरची हिरवी चटणी सुद्धा इथे बनवून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही मिनी बटाटे वड्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि खास करून तुम्हाला पीठ हलवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आज आपण इथे सकाळच्या नाश्त्यासाठी छोटे छोटे मिनी वडे आणि हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे. बघू शकता छान आणि क्रिस्पी झालेले आतमधनं एकदम मऊसूद अशी भाजी बनवून तयार झालेली. अशाच एखाद्या रेसिपी बरोबर परत एकदा भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा.